नमस्कार. नमस्कार सर. माझं नाव चिंतामणी केशवराव आव्हाने. आता हा सोयाबीन प्लॉट आहे तुमचा, बरोबर? हे 2 एकर क्षेत्र आहे. 1 एकर हेन खाली 13 जूनची 13 जूनची पेरणी. आता त्याला बेसल डोस काय दिला होता तुम्ही? बेसल डोस 5 कृषी अमृत हं. आणि SSM 5 बॅग. याच्यामध्ये मागील 8 ते 10 दिवसापासून भरपूर सारी पाऊस झालेला तुमच्याकडे या भागामध्ये. भरपूर पाऊस. तुमचा प्लॉट आणि इतर जो केमिकलचा प्लॉट आहे, काय बदल वाटतोय? माझ्या प्लॉटमध्ये येलो मोजेकचं प्रमाण नव्हतं. बाकीच्या प्लॉटमध्ये थोडंफार येलो मोजेकचं प्रमाण होतं. हं. शेंगाच्या साईजमध्ये फरक आहे, फुगवणमध्ये फरक आहे, दाण्याची साईज पण लहान मोठी आहे. केमिकलची छोटी ही मोठी. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 100% उत्पन्न छान भेटणार यावेळेस. उत्पन्नाची हमी आहे. पहिलं केमिकलमध्ये 10-12 आवरेज आलं, नंतर कालांतरानं 6-7 पर्यंत आवरेज घटलं, ते घटलं. कमी झालं. मागील 2 वर्षाचं या थोडी प्लॉटमध्ये? जमीन हलकी असल्यामुळं सोयाबीन जळत होतं आणि या वर्षी हिरवगार राहिलं सोयाबीन. कमी बरोबर. पाऊस असताना सुद्धा. मध्ये काही ताण वगैरे पडला होता पाण्याचा? हा 1 महिना पावसाचा ताण होता, भरपूर ताण पडला. आपला प्लॉट हिरवागार दिसत होता, बाकीचे प्लॉट थोडे सुकत होते उन्हाचे. बरोबर. आता जवळपास तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे. यावेळेस काय बदल वाटतंय ॲव्हरेजमध्ये उत्पादनामध्ये? आवरेज समाधानकारक भेटेल यावर्षी, कारण शेंगाची संख्या चांगली आहे. हं. दाणे पण भरपूर साईज बनलेली दाणे. बरोबर. आज जर का बघायला गेलं तर पूर्णपणे भरीव दिसत आहे. हो. शेंगा पण भरपूर लागलेल्या आहे. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पाऊस कमी होता तरी पण. हं, हं. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पाऊस जर चांगला असता तर आणखीन कंडिशन अलग राहिली. आता इतर शेतकरी मित्रांनो काय सांगाल तुम्ही? SCT वैदिक 100% वापरा. रिझल्ट चांगला आहे. पहिल्या वर्षी तरी कमी जादा भेटला, दुसऱ्या वर्षी त्याचं उत्पन्न पुरेपूर भेटणार, 100% भेटणार आणि शाश्वती पण आहे. पुढे समाधानकारक राहणार आहे. निवांत. केमिकलवर जी अपेक्षा आहे हं. SCT वैदिक मध्ये त्याच्यापेक्षा 100% गॅरंटी. केमिकल फक्त फळ पोचण्यापर्यंत आहे. नंतर पुढे अपेक्षा नाही टिकल का नाही टिकल. बरोबर आहे. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद.